भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ, भावबळे फळ इच्छेचे ते. अंतरीचे बीज जाणे कळवळा, अंतरीचे बीज जाणे कळवळा. व्यापक सकळ ब्रह्मांडाचा, येथे अलंकार शोभती सकळ. भावबळे फळ इच्छेचे ते. तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी. प्राप्त काळ घडी आल्या विन, येथे अलंकार शोभती सकळ. भावबळे फळ इच्छेचे ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ. भावबळे फळ इच्छेचे ते. विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले. महासिद्धांताचे गुण रसिकत्व भुकलिले. रसित रसे तरतरविला श्री भागवत तरु. तया ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आत्मरूप गणेशु केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगन्निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने. कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू.
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उधारा गोपालदेवा निवृत्ती उधारा गोपालदेवा मुक्ताबाई नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नम मुक्ताबाई मुक्ताबाई नमो भुवन पावनी मुक्ताबाई नमो भुवन पावनी सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सक भावबळे फळ इच्छेचे ते प्रस्तुत प्राप्त स्थयी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत परब्रह्म असणारे भक्ती ज्ञान वैराग्य यांचा परिपूर्ण संगम असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे मायबापांना. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी असं सांगतात की त्या असणाऱ्या सत्य संकल्पाचा जर दाता कोण असेल तर तो दाता कोण आहे? साक्षात भगवान परमात्मा नारायण तो दाता आहे बरं का. आयुष्यामध्ये यावं, साधक अवस्थेला प्राप्त व्हावं आणि प्राप्त झाल्यानंतर काहीतरी चांगलं प्राप्त करण्याची इच्छा मनामध्ये राहावी बरं का. आणि हे प्राप्त करत असताना तो संकल्प कसा असावा? सत्य स्वरूपाचा असावा बरं का. संकल्प आपण बऱ्याच पद्धतीनं करतो. सांसारिक जीवन जगत असताना आपण दररोज वेगवेगळे नवीन नवीन जसं जसं जीवनपट आपला पुढे चालत राहतो तसं वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प आपण करत असतो. पण आज तुकोबाराय जो सांगतायत ना तो संकल्प थोडा वेगळा आहे बरं का. तो तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीवांचा नाही तर या जीवदशेतून साधक अवस्थेला जे प्राप्त झालेत ना त्यांच्यासाठी हा संकल्प आहे बरं का. तुकोबाराय असं म्हणतात की तो असणारा संकल्प सत्य असावा. मग त्या असणाऱ्या सत्य संकल्पाचा दाता म्हणजेच तो संकल्प मनामध्ये येऊ देणारा तो एक भगवान परमात्मा आणि पूर्णत्वाला नेणारा सुद्धा तोच म्हणजे त्या संकल्पाचा दाता सुद्धा तो भगवान परमात्मा नारायणच आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुमच्या मनामध्ये सत्य संकल्पाची जाणीव करून देणारा तो भगवान परमात्मा आहे आणि तो पूर्णत्वाला नेण्याकरता ते बळ देणारा सुद्धा भगवान परमात्मा आहे बरं का. तो काय करतो? मनामध्ये चांगल्या इच्छा प्रगट करतो आणि त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी तुमचं आयुष्य काय करत असतो तर प्रवासाला तुमच्या आयुष्यामध्ये आणि काय तर तुम्हाला प्रोत्साहन देत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की सर्व करी पूर्ण मनोरथ. काही ठिकाणी पूर्ण करी सर्व आहे, काही ठिकाणी सर्व करी पूर्ण असं आहे, परंतु सर्व करी पूर्ण असं गात्यामध्ये आहे बरं का. सर्व दोन्हीचा अर्थ तोच होतो. सर्व करी पूर्ण मनोरथ आहे की नाही. तो भगवान परमात्मा काय करतो तर आपल्या मनामध्ये आलेले सगळे मनोरथ काय करत असतो? पूर्ण करत असतो बरं का. पूर्ण करत असताना त्या साधकाला ते संकल्प पूर्ण करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता
लागते बरं का. आणि त्या गोष्टींची आवश्यकता, त्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजेच येथे तुकोबाऱ्यांनी वापरलेले अलंकार. विठ्ठल 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 येथे अलंकार शोभती सकळ, भावबळे फळ इच्छेचे ते. तुकोबाराय पुढं असं सांगतात की मायबाप हो, तो भगवान परमात्मा काय जाणत नाही. तुमच्या आमच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्या त्याला माहिती आहेत बरं का. अंतरीचे बीज जाणोनी कळवळा. ऐक नाही, तो काय करत असतो तर तुमच्या आमच्या मनामध्ये काय चाललंय, तुमच्या आमच्या इच्छा काय आहेत हे तो जाणून असतो. पण तो पूर्ण कुणाच्या करतो? ज्याच्या इच्छा सत्य आहेत, त्याचे संकल्प सत्य आहेत, तेच तो काय करत असतो? पूर्ण करत असतो. आता आपल्या मनामध्ये काय चाललं हे त्याला माहिती नसेल का? माहिती असणार, कारण ज्यानं विश्व निर्माण केले तो स्वतः भगवान परमात्मा, व्यापक सकळ ब्रह्मांडाचा. आहे की नाही. तुकोबाराय शेवटी म्हणतात आपल्या जीवनामध्ये चांगले संकल्प यावे आणि ते संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी भगवान परमात्म्यानं आपल्याला मदत करावी आणि ते संकल्प पूर्ण सुद्धा व्हावेत बरं का. संकल्प सगळ्यांचे पूर्ण होत नाहीत, काही जणांचे पूर्ण होतात, काही जणांचे अपूर्ण राहतात. पण ज्यांचे पूर्ण होतात ना, तुकोबाराय म्हणतात की ते पूर्ण कधी होतात? तुका म्हणे नाही चालत तातडी. तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे नाही चालत तातडी बरं का. असे संकल्प लगेचच्या लगेच आज संकल्प केला आणि उद्या तो पूर्ण होणार असं होत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन, येथे अलंकार शोभती सकळ, भावबळे फळ इच्छेचे ते. अभंगाचा सरळ भावार्थ. विठाला विठाला विठ्ठल 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 कुंडली कवरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, वीर वारकरी सद्गुरु लोटांगणे महाराज की जय. अभंगाचा सरळ भाव तुमच्या चरणावरती ठेवलेला आहे मायबापा हो. विस्तृत चिंतनाकडे येण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो असा की आपण किम निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत हे तुम्हाला, मला, इथं बसलेल्या प्रत्येकाला सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा सांगणं बरं का, सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. म्हणून परिचय करून देतो की आज या ठिकाणी असणाऱ्या आपल्याच गावचे आणि आपल्याच परिवारातले 2 सदस्य श्री शशिकांत दादा बोरगे आणि श्री रमेश दादा बोरगे आणि यांच्या असणाऱ्या आपल्या नवीन वाडीतील, नवीन वसाहतीतील नवीन घराचा असणारा वास्तुशांती सोहळा, सत्यनारायण पूजा आणि गृहप्रवेश या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मायबापा हो. आणि याच्या निमित्तानं असणार बाबा चला या घराला थोडीशी काही ना काही गेल्या काही पिढ्यांची बरं का परंपरा आहे बरं का. इथली नाही, आम्ही लहान असल्यापासून पाहतोय. आमच्या आधीपासून सुद्धा नवे नवे या परिवाराच्या दारातच बोरगेवाडीमध्ये हरिपाठ सुरू झालाय. जर माझं चुकीचं नसेल तर आहे की नाही. इथं आम्हाला आठवतं आम्ही लहान होतो, आता आमचं ज्ञानेश जसा इकडं तिकडं फिरतोय ना, त्या वयाच्या असताना आमची आजी आम्हाला मांडीव घेऊन जायची, आमची आई घेऊन जायची. तुम्ही सगळ्यांनी नेले मला, मला एवढं मोठं केलंय आहे की नाही. तिथं जायचं आणि काय करायचं? विढाला विढाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या टायमाला आपले दामाजी आप्पा होते बरेच. त्या टायमाला सगळेजण आपण सगळे ज्येष्ठ वारकरी आपले मुकदम आज्या होते बरीच. आता जुन्या माणसांची जरी आठवण जरी आली तरी परत ते आपले त्या वाडीतले सगळे दिवस आपल्याला आठवायला येतात आणि अतिशय सुंदर काळ आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला हा सुद्धा काळ सुंदरच आहे. बाळेश्वराच्या कृपेनं बरं का आपल्या आयुष्यामध्ये पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जशी जशी दशकं निघत गेली तसे आपल्याला प्रगतीच भेटत आहे आणि हे त्याच्यावर आपले फार मोठे उपकार आहेत बरं का. त्याचे आपल्यावर
फार चांगल्या पद्धतीनं लक्ष आहे, म्हणून तिथल्या थोड्याशा का होईना अडचणीच्या ठिकाणी आपण होतो. पण आज अगदी जवळजवळ आपलं गाव म्हणजे सिटी म्हटलं तरी काही हरकत, आपल्याला काय जवळ नाही इथून, आहे का नाही, सगळ्या गोष्टी जवळ आहेत. हे कुणाच्या कृपेने? त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने, त्या बाळेश्वराच्या कृपेने. सांगायचा भाग असा की कित्येक वर्षापूर्वी लावलेलं ते रोप आहे की नाही, आणि त्याचं आज हा झालेला वटवृक्ष नाही म्हणताय ना, आम्ही वटवृक्ष म्हणून स्वतःचा मोठेपणा नाही सांगणार, पण त्यावेळेला ते सुरू केलं बरं का. वृक्ष आज जर आपण एखादं झाड लावलं तर आपल्या पुढच्या पिढीला ते सावली देत असतं. यांनी ते झाड लावलं बरं का, आणि आज आपल्या वाडीमध्ये परमार्थाला काही कमी नाही, आहे की नाही. आपल्या वाडीला इवले से रोप लावियले द्वारी, 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 इवले से हो त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, हो त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गेला गगनावरी, मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला. इवलेसे रोप ऐक ना, आणि त्या काळाला आमच्या आजी वर्गानं जे रोप लावलं त्याचं फळ म्हणून आमच्यावर थोडेफार चांगले संस्कार झाले. आणि आज आपल्या वाडीतला कुठलाही कार्यक्रम असला तर नामचिंतन भजन या गोष्टी आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपण करत असतो. आणि त्यापैकीच एक असणारं सांगायचा माझा भाग असा होता की ज्या दारामध्ये ह्या गोष्टीची सुरुवात झाली बरं का, ज्यांच्या दारात त्या पुण्याईचं फळ खूप मोठं असतं आणि ते फळ आपल्याला आज या वास्तूच्या स्वरूपामध्ये दिसतंय. नवे नवे आपल्या वाडीतल्या ह्या सगळ्या ज्या वास्तू आहेत बरं का, हे सगळं त्याच गोष्टीचं फळ आहे की नाही. आणि म्हणून त्या निमित्तानं असणारं आजचं हे हरिकीर्तन. मायबापा हो, कीर्तनाकडे येण्यापूर्वी वास्तुशांतीबद्दल थोडंसं सांगणं म्हणजे असं की वास्तुशांतीला भजन का ठेवावं, वास्तुशांतीला कीर्तन का ठेवावं, वास्तुशांती का करावी बरं का. शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे, त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, कोणतीही असणारी जी भूमी आहे, कोणताही असणारी जी वेळ आहे बरं का, आणि कोणतीही असणारी ती वस्तू आहे, त्या वस्तूमधली जर पूर्वीची अपवित्रता तर जर नष्ट करायची असेल, पूर्वीची असणारी अपवित्रता जर नष्ट करायची असेल आणि ती वस्तू पवित्र करायची असेल तर ती नामचिंतनाने पवित्र होते. आता तुम्ही म्हणाल नामचिंतनाने का, तर नामचिंतनाने पवित्र होत नाही अशी या जगामध्ये एक सुद्धा गोष्ट नाही बरं का. कोणतीही गोष्ट जर तुम्ही त्याच्यामध्ये भावयुक्त अंतःकरणाने नामचिंतन कराल, भजन कराल, तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये पवित्रता प्राप्त होत असते बरं का. नवे नवे तुम्ही म्हणाल माझ्या आयुष्यामध्ये मला वाईट भोग प्राप्त झालेले आहेत आणि ते भोग संपतील कधी याची मी वाट बघतोय. काही जण म्हणत असतात बाबा सगळ्यांचं चांगलं चाललंय, मी सगळ्यांचं आयुष्यभर चांगलंच केलं, पण माझ्या प्रारब्धात काय आहे
वाईटच गोष्टी का घडत असतील, देव माझ्या बरोबर असं का करत असेल, देव तुमच्या बरोबर तसं करत नाही. पण तुमच्या बरोबर तसं होत असेल तर त्या गोष्टी सुद्धा नामचिंतनाने काय होत असतात, नाश पावत असतात, आहे की नाही. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. त्या भगवान परमात्म्याची कृपा जर झाली ना तर आपल्या प्रारब्धातले सगळे भोग काय होत असतात, नष्ट पावत असतात आणि आपलं जीवन काय होत असतं तर पवित्र होत असतं, बरं का. आणि म्हणून या वास्तुशांतीला जेव्हा घर बांधण्याचं काम सुरू असतं, बरं का, त्यावेळेला आपण विटा वेगळ्या ठिकाणावरून आणतो, रेती वेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळं साहित्य, लोखंड लागत असेल, ती असणारी जमीन असेल, त्या जमिनीत सुद्धा काहीतरी दोष असतात. आणि हे सगळे दोष जर निवारण करायचे असतील तर त्यासाठी एक यज्ञ सांगितलंय, त्याचं नाव म्हणजे वास्तुशांती. ती वास्तुशांती आपल्याला करावी लागेल. त्या ठिकाणी असणारा जी वास्तू देवता आहे तिची शांती आपल्याला करावी लागते आणि त्या असणाऱ्या वास्तुपुरुषाचं आपल्यावरती लक्ष राहावं, आपल्या कुटुंबावरती त्याची कृपा व्हावी, म्हणून त्याला प्रसन्न करण्याकरता काय असते, ही वास्तुशांती असते. घराच्या कुठल्या तरी एका बाजूला आपण तो वास्तुपुरुष काय करत असतो तर ठेवत असतो, आहे की नाही. तुम्ही आज ठेवला असेल, त्याचा तुम्हाला अनुभव आला. का हे करतो आपण तर आपल्याला शास्त्रानं सांगितलेलं आहे. आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी आपलं हित त्याच्यामध्ये दडलेलं. आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी भगवान परमात्म्यानं आपलं हितच ठेवलेलं आहे आणि म्हणून त्या शास्त्रात गोष्टी सांगितल्या. आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी जे जे करून ठेवले ते का केले हे विचारण्यापेक्षा ते जर आपण अभ्यासत राहिलो, ते जर फॉलो करत राहिलो आणि त्याचं आचरण करत राहिलो ना तर भगवान परमात्मा आपल्याला वेगळा सापडवण्याची गरज नाही, आहे की नाही. पण काय केलं पाहिजे, अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी आदर बाळगून, अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम बाळगून आपल्याला काय केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. करणार तुम्ही भजन, करा विठाला विठाला. या दिवशी मायबाप हो, साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे अन्नदान घडावं, वस्त्रदान घडावं, आहे की नाही. आपल्याकडं पद्धती आहेत, आपण सुहासिनी जेवायला घालतो, आहे की नाही, ब्राह्मण भोजन घालत असतो, ब्राह्मणांना वस्त्रदान करत असतो आणि इतर काहीतर मायबाप हो संत भोजन सुद्धा आपण या ठिकाणी करत असतो. नामचिंतन व्हावं, आहे की नाही. नामचिंतनानं काय होतं तर त्या आपण ज्या काही वस्तू वापरतो त्यामध्ये काही ना काहीतरी काय असतात, दोष असतात. ते दोष काय होतात त्याचं निवारण होतं. म्हणून हा वास्तुशांतीचा यज्ञ आपल्याला करायचा असतो आणि त्या निमित्तानं असलेलं हे हरी कीर्तन आजचं जे प्रयोजन आहे, बरं का. आणि असं सुद्धा आमचं डिस्कशन, अशी सुद्धा आधी चर्चा झाली होती की बाबा आपल्या वाडीतच करायचं आहे, आपल्याच गावात करायचं आहे, तर आपण कशाला करायचं, आहे की नाही. आपल्याच दारात आपणच नाचायचं आहे, बघायला सुद्धा आपलेच आणि नाचायला सुद्धा आपलेच. विठाला विठाला. पण या कुटुंबाचं पहिल्यापासून माझ्यावर भरपूर प्रेम आहे. अगदी म्हातारी आईपासून ते रमेश दादा असतील, शशिकांत दादा असतील, सगळ्यांचं. आणि म्हणले नाही आपण इतर ठिकाणी सुद्धा करतो, आपल्या इथं केलं तर काय फरक पडतो, आहे की नाही. म्हणून त्यांनी म्हणलं असू दे की तुझंच कीर्तन ठेवायचं. त्यांनी जसं सांगितलंय त्या पद्धतीनं तुमच्या पुढं काही आपल्याकडं तासभर वेळ राहिलाय तेवढ्या वेळामध्ये सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, आहे की नाही. तत्पूर्वी सेवेकरता जमलेले सगळे मायबाप हो, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळे टाळकरी, बरं का. आमचे सगळ्यांच्या आता कोणाचा परिचय देत बसलो तर त्याच्यामध्ये आणि कोणाला तुम्ही ओळखत नाही असं नसेल. सगळ्यांच्या पायावर एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावर
करे पायावरी यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा वार करी संतांचा अभंग मायबाप हो उपदेशपर प्रकरणातला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सत्य असणाऱ्या संकल्पाविषयी काय करतायत तर जाणीव करून देतात. तुकोबाराय म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण. बरं का, चिंतनाकडे जाण्यापूर्वी हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. आता इथनं पुढचं चिंतन लक्ष द्या. आजूबाजूला काय चाललंय काय नाही ते सगळं चालत राहणार आहे. बरं का, हे महत्वाचं आहे. ज्याच्यासाठी आपण इथं जमलोय, ज्याच्यासाठी एवढा अट्टास केलाय तिकडं तुमचं लक्ष असू द्या. सत्य म्हणजे काय आणि संकल्प म्हणजे काय आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणजे काय, या तीन गोष्टी जरी तुम्हाला समजल्या ना तरी संपूर्ण अभंग तुम्हाला कळेल. पण तेवढं तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर आहे की नाही. पण सत्य हे आहे की काही गोष्टी असत्य नाहीत, जवळजवळ सगळ्या गोष्टी काय आहेत असत्य आहेत. आणि सत्य फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तो भगवान परमात्मा सत्य आहे. बाकी सगळं काय आहे असत्य आहे. काय असत्य आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आपण जे सगळं करतोय, आपण जो संसार करतोय लहानपणापासून ते अगदी म्हातारं होईपर्यंत, शेवटच्या घटकेपर्यंत आपण ज्या संसाराची चिंता मनामध्ये बाळगतो ना तो संसार पूर्णतः खोटा आहे. तो खोटा आहे हे मी तुम्हाला आज सांगतोय का? याआधी कितीतरी साधू संतांनी सांगितलं, कितीतरी लोकांनी सांगितलं, पण तो संसार आपण सोडलाय का? संसार आपण सोडलेला नाही. तुम्ही सांगा बरं, संसार खरा आहे का खोटा आहे? सांगा, बोला. बाहेरचा नाही, कोण घरातलाच आहे. मी काय तुम्हाला बोलणार नाही, काय नाही काय नाही. खरा आहे का खोटा आहे संसार? खोटा तरी म्हणा, खोटाच आहे का नाही? खोटाच आहे तरी पण आपण काय सोडत नाही, आहे की नाही? संसार कसा आहे? खोटा आहे. का खोटा आहे? कारण त्या संसारातून आपल्याला कोणत्याही पद्धतीचा फायदा नाही. आपल्याला फायदा होतो असं आपल्याला वाटतं, पण आपल्याला फायदा होत नाही. विढाला विढाला कारण तो संसार कसा आहे तर खोटा आहे. संसार नश्वर आहे आणि संसार हा दुःख देणारा आहे. बरं का, तुम्ही आम्ही संसार करतो कशासाठी? सुखाच्या प्राप्तीसाठीच करतोय ना. आता हे एवढं घर बांधलंय कशासाठी बांधलंय? ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीसीन त्याचा वाहू नये, आहे की नाही? संत असं सांगतात की आपल्याला ठाऊक आहे हा संसार कसा आहे, खोटा आहे. चित्तामध्ये आपण तो ठेवला नाही पाहिजे, पण तो आपण चित्तामध्ये ठेवल्याशिवाय, तुकोबारांनी तो चित्तामध्ये नाही ठेवला, आहे की नाही? तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. किंवा जसं इथं नारायणाचा या ठिकाणी उल्लेख तुकोबारांनी केलाय, तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी. पण आपल्याला देवावर विश्वास, आपला संसार देव करेल का ह्याच्यावर आपल्याला देवावर विश्वास नाही. विश्वास असता तर आपण त्याच्यावरती संसार सोडून मोकळं झालो असतो, आहे की नाही? काय सांगत होतो? संसार दुःखाचा आहे, संसार नश्वर आहे की नाही? आणि संसार खोटा आहे. तुम्ही आम्ही सगळेजण सुखासाठी प्रयत्न करत आलोय. प्रत्येकाला सुख भेटले की मी जन्माला आलो आणि मला पूर्ण सुख मिळालंय असं एवढे इथं बसलेल्यापैकी आपल्या वाडीतल्यापैकी जरी कोणी सांगितलं तरी चालेल.
असं कोण आहे का? नाही. आपल्याला जे वाटतं की ते सुख आहे, परंतु ते सुख नसून ते काय आहे? दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ते सुख आपल्याला भासतं, पण ते सुख नसतं. संसारात सुख नाही. बरं, संसार खोटा आहे आणि संसार हा नश्वर आहे. तो एक ना एक दिवस काय होणार आहे? संपणार आहे. म्हणून हा संसार सत्य लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येर झार हरी वेण. वाया येर झार हरी वेण. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येरझार हरिविन. येरझार म्हणजे ती जन्म मृत्यूची जी येरझार आहे, आणि त्या येरझारमध्ये आपण जो संसार करतोय ना, तो सगळा खोटा आहे. खरं काय आहे? वाया येरझार हरिविन. जर त्या संसारात भगवान परमात्म्याची आठवण आपल्याला नसेल तर सगळं कसं आहे? खोट आहे. म्हणून हा संसार कसा आहे? नश्वर आहे. संसारातली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, प्रत्येक गोष्ट खोटी आहे. मग खरं काय आहे? आहे की नाही? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आहे की नाही? का गा हा दाविला जगदाकारो. आहे की नाही? संत असं सांगतात की तू एकटाच काय आहेस? तर सत्य आहेस. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. एक भगवान परमात्मा सत्य आहे, त्याचं नाम सत्य आहे, आणि त्याच्यापर्यंत पोहोचवणारे साधू संत सत्य आहेत. बाकी या जगामध्ये काही सुद्धा सत्य नाही. मग इकडचा असणारा जे सत्य हा शब्द या अभंगातला, तो सत्य शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्मा. त्याच्याकडे जाण्याचा, त्याच्या प्राप्तीचा संकल्प म्हणजे सत्य संकल्प. तर आता इथं सुद्धा दोन भाग आहेत. एक आहे संकल्प आणि दुसरा आहे विकल्प. एक आहे संकल्प. संकल्प म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय? ह्या दोन्ही गोष्टी ठरवूनच कराव्या लागतात. पण आपण जी वाईट अर्थानं ठरवतो किंवा आपण जो चुकीच्या पद्धतीनं ठरवतो, चुकीच्या परिणामासाठी ठरवतो, त्याला विकल्प म्हणतात. आपल्याला माहीत आहे की अमुक गोष्ट केल्यानंतर आपलं नुकसान होऊ शकतं किंवा समोरच्याचं नुकसान होऊ शकतं, तरीसुद्धा आपण ती करतो. त्याला काय म्हणतात? विकल्प म्हणतात. आणि एखादी गोष्ट चांगली केल्यानंतर, एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं परिवर्तन होईल, त्याला काय म्हणतात? संकल्प म्हणतात. संकल्पाची पण शास्त्रानुसार व्याख्या फार मोठी आहे. आता तिकडं आपल्याला जायचं नाही, आहे की नाही? परंतु संकल्प म्हणजे काय? तर जीवनामध्ये आल्यानंतर, आपण जीवनाला आल्यावर आणि असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याकडं पोचण्याकरता काही ना काहीतरी उपाय केले पाहिजेत, आणि ते उपाय म्हणजे संकल्प आहेत, बरं का? त्याच्याकडे जाण्यासाठी सत्य कोण आहे? भगवान परमात्मा. मग सत्य संकल्प म्हणजे काय? त्याच्याकडे जाण्याचा संकल्प. तो ज्या ज्या वेळेला आपण करतो त्याला सत्य संकल्प असं. आपण भरपूर संकल्प करतो महाराज. आता ज्या वेळेला वर्ष संपतं आणि नवीन वर्ष सुरू होतं राहुल महाराज, त्यावेळेला वेगवेगळे लोक वेगवेगळे संकल्प करत असतात, आहे का नाही? मी दरवर्षी संकल्प करतो की ह्या वर्षी गुरुजींकडे जायचं, पूर्ण वर्षभर क्लास करायचा. पहिल्या दिवशी जातो, पुढच्यापर्यंत तो संकल्प पूर्ण होत. आता मी तुमचा कोणाचं सांगितलं तर तुम्हाला येईल राग, म्हणून मी आपलं स्वतःच सांगितलं. विठाला विठाला बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काही ना काहीतरी आपल्याला अचीव करायला पाहिजे, काही ना काहीतरी मिळवायला पाहिजे, म्हणून आपण त्या गोष्टी ठरवत असतो. काय करत असतो? त्या गोष्टीचा संकल्प करत असतो. हा एक संकल्प. आणि दुसरा एक संकल्प, काही काही वेळेला आपल्याला संकल्प सोडावे लागतात, बरं का? तसं एखादी गोष्ट आपल्याला जीवनातून सोडावी लागते. त्या गोष्टीचा संकल्प सोडणे म्हणजे त्याच्यापासून विरक्त होणे. संकल्प शब्दाचे हे दोन अर्थ आहेत. निर्धार चांगला करायचा, आणि दुसरं काहीतरी एखादी वाईट गोष्ट आपल्यातली त्यागून सोडायची, त्याला
बघा आपल्यामध्ये काही जर आपल्यातले वडीलधारी माणसं जर समजा त्यांचं प्रयाण काळ झालं तर त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीतल्या कोणीतरी संकल्प करावा लागतो. उदाहरणार्थ बापाची जर माळ असेल आणि मुलाची नसेल तर असं म्हणतात की त्याची माळ त्याच्या मुलानं पुढं चालवावी. आता कोण चालवतो कोण चालवत नाही तो भाग वेगळा, पण तो संकल्प पुढं न्यावा लागतो. किंवा त्यांच्या स्मरणार्थ आपण काही ना काहीतरी आयुष्यात संकल्प सोडावा लागतो, आहे की नाही. त्याला काय म्हणतात संकल्प. हा आपला संसारिक आयुष्यातला संकल्प आहे. तुकोबारायांनी जो संकल्प सांगितलाय ना तो साधक अवस्थेतला आहे. आणि साधकाला काय पाहिजे असतं? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ते तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे, गये खंड येईल, गये खंड येईल, करा समाधान. साधकाच्या मनात कुठला संकल्प येतो? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, आहे की नाही. माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर माझा काय झाला पाहिजे? उद्धार झाला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. हा संकल्प ज्याच्या मनात येतो ना त्याला सत्य संकल्प म्हणतात. अन्यथा आपल्या जीवनामध्ये येणारे सगळे संकल्प हे खोटे आहेत, असत्य आहेत असं तुकोबाराय सांगतात. आणि हा संकल्प जर तुमच्या मनामध्ये उभा राहिला ना तर तो संकल्प उभा राहिल्यानंतर तो उभा राहतो भगवान परमात्म्याच्या मुळंच. जर त्याची इच्छा नसेल तर मुखामध्ये देवाचं नाव सुद्धा येणार नाही. त्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा दूर, पण त्याचं नाव सुद्धा मुखामध्ये येणार आहे की नाही. जन्मोजन्मीची असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कितीतरी सुकृताची पुण्याई असावी लागते त्यावेळेला भगवान परमात्म्याचं नाव आहे की नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून तुकोबाराय असं सांगतात की तुमच्या मनामध्ये जर सत्याचा संकल्प जागृत करायचा असेल किंवा व्हावा वाटत असेल तर त्याला एकमेव कारण असेल, त्या भगवान परमात्म्याची कृपा जर तुमच्यावर असेल ना तर तो दाताच तुमच्या मनामध्ये तो संकल्प प्राप्त करून देऊ शकतो. अभंगाचं पहिलं चरण. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा सत्य संकल्प
सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. आहे नाही, मनामध्ये जर चांगला संकल्प आला, चांगला संकल्प म्हणजे कुठला एकच लक्षात ठेवा, देव प्राप्त करून घेण्याचा संकल्प एकच सत्य संकल्प आहे. बाकी सगळे संकल्प जे आहेत ते खोटे आहेत. त्याचं कारण तुम्हाला आधी सांगितलं, इतर कोणतेही संकल्प करा त्याचा परिणाम दुःख आहे, त्याचा शेवट हा ठरलेला आहे. पण एकदा भगवान परमात्मा भेटला की सुख घडो घडी वाढो लागे. आहे की नाही, ज्ञानोबाराय सांगतात, वर्षाकाळी सरिता वाढू लागे पंडूसुद्धा तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. आज जर भजन केलं तर आपल्याला थोडा आनंद आहे. बघा, आज आपल्याला या कीर्तनामध्ये आनंद येत आहे. उद्याचा जो आनंद असेल तो आज एवढा असेल का? आज एवढा नक्कीच कसा असणार? जास्त. सोपं उदाहरण, तुम्ही सगळेजण सप्त्याला कीर्तन ऐकायला जाता. पहिल्या दिवशी जेवढी मजा येते तेवढी दुसऱ्या दिवशी येते का? दुसऱ्या दिवशी जास्त. त्याच्यात पुढच्या दिवशी शेवट काल्यापर्यंत अगदी सुंदर वातावरण तयार होत असतं. काला झाला की आपल्याला गमत, जर खरंच अंतःकरणातून आपण तो कीर्तन ऐकायला जात असलो तर काला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला असे भास होतात की अरे आज कीर्तनाचा टाइम झाला, आपण गेलो कसं नाही. आहे की नाही? पण त्याला आपला भाव भगवान परमात्म्याच्या चरणी असावा लागतो. म्हणून तो संकल्प कसा आहे? सत्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत तर खोट्या आहेत. आणि हा सत्य संकल्प मनामध्ये निर्माण व्हावा असं वाटत असेल तर त्या देवाची कृपा आपल्यावरती असावी लागते. आहे की नाही? त्याची कृपा का असायला लागते? आहे ना, तो सर्व असणाऱ्या ब्रह्मांडाचा कोण आहे? मालक आहे. त्याच्या असणाऱ्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत आहे की नाही? वृक्षाची या पान हले ज्याच्या सत्य. आहे का ना? म्या बोलविल्या म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जीवाचे जो जगाते चालिता. आहे की नाही? तो भगवान परमात्मा. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणून तो भगवान परमात्मा सत्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी पण आपण त्याच्याकडे जायचा प्रयत्न करतो का? आता एवढं मागासपासून तुम्ही ऐकलं की देव सत्य आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, म्हणून का लगेच तुम्ही आज गुरुजींकडनं माळा घालून घेणार आहे का? नाही, नका घालू. मी सांगतोय म्हणून जबरदस्ती घालू नका. इच्छा झाली तर घातल्याशिवाय राहू नका. विडाला विडाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुला जेवढं सांगितलंय तेवढं काम कर. कीर्तन करायला सांगितलंय, जास्ती शांतपणा करू. विठाला विठाला सत्य आहे. म्हणून त्याच्याकडे जाण्याची आपली इच्छा प्राप्त झाली पाहिजे. त्या इच्छेला, त्या संकल्पाला सत्य संकल्प असं म्हणत असतात. आणि त्या साधक अवस्थेमध्ये वाटचाल करत असताना, भगवान परमात्म्याकडे जात असताना त्याची आपल्यावर जेव्हा कृपा होते ना, तेव्हा त्याच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या कृपेनं काही गोष्टी निर्माण होत असतात. त्याच्या प्राप्तीसाठी अनुकूल असतात. त्याच्याकडे जायचं आहे तर त्याच्याविषयी काय पाहिजे? प्रेम पाहिजे. त्याच्याविषयी ज्ञान पाहिजे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 भक्ती प्रेमा
असणाऱ्या भगवान परमात्म्याबद्दल आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. ते ज्ञान कुणाच्या कृपेनं उत्पन्न होतं? त्याच्याच. फक्त ज्ञान असून चालत नाही बरं का. त्याच्याबद्दल भक्ती असावी लागते, प्रेम असायला लागतं. हे तिघांची बरं का चांगली सांगड असायला लागते. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. नुसतं ज्ञान असेल तर काय होतं? अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. काय होतं? तर असणाऱ्या त्या जीवामध्ये अभिमान निर्माण होतो नुसतं ज्ञान असेल तर. का? ज्ञान मिळवणं सोपं आहे पण ते पचवणं खूप अवघड आहे. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला लागल्यानंतर देवावर प्रेम करणं लय सोपं आहे, पण देवावर प्रेम निर्माण झालं तर इतर जीवांशी तेवढ्याच प्रेमानं वागणं हे फार अवघड आहे. ज्ञान मिळवणं लय सोपं आहे पण ते ज्ञान पचवता सुद्धा आलं पाहिजे. ते घेतात कारण देवाला ज्ञान चालत नाही. देव मिळवण्याकरता ज्ञान लागतं महाराज, पण देवाकडं ज्ञान चालत, देवाकडं भाव लागतो. ज्ञान चालत टाळा टाळी लोपला अंगो अंगी मुराला भोग भोगिताची आटला ज्ञान गिळो निगावा गोविंदुका. ऐसा वासुदेव बोलतो, ऐसा वासुदेव बोलतो. टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळो निगावा गोविंदुगा. ऐसा वासुदेव बोलतो, ऐसा वासुदेव बोलतो. हे सगळं भगवान परमात्म्याच्या कृपेनं शक्य होतं. नुसतं जर ज्ञान असेल, ज्ञानाला कोणी विचारत. भगवान परमात्म्याचं ज्ञान मिळालं होतं पण त्या ज्ञानाचं ज्ञान झालं नव्हतं. कुणाला? नामदेवरायांना. देव मिळाला पण कळाला. कळण्यासाठी काय करावं लागलं? विसोबा खेचरांना गुरु करावा लागला. ऐक नाही, जे अलंकार आपण सांगतोय तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलेले, त्यातला मी भक्ती सांगितलं, प्रेम सांगितलं, ज्ञान सांगितलं. त्याचबरोबर गुरूंची कृपा सुद्धा आवश्यकता आहे. जर जीवनामध्ये आल्यानंतर सद्गुरूची कृपा नसेल तर तुमच्या परमार्थाला काही सुद्धा अर्थ राहत. किती परमार्थ असला आणि त्या परमार्थाला जर सद्गुरूनं दाखवलेली दिशा नसेल ना तर तो परमार्थ योग्य दिशेला जात नाही. कारण एक वेळ या संसारातली सगळी नाती बाजूला होतील पण गुरु हे नातं कधी सुद्धा बाजूला होत नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाचे मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी. एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी. येथे कोणी सोडवेना सद्गुरु वाचोनी. येथे कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचोनी. धर्मदारो सदैवाचा देवा पर उपकारी आदळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चार. धर्मदा गो सदैवाचा देवा सर्व उपकार. आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चार. माता पिता बंधू भगिनी
कोणी न पवती निर्वाणी. आपण बोलतो आई वडील बहीण भाऊ कोणी सुद्धा शेवटपर्यंत येत नाही रे नाही कुणाचे कोणी 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 आ नाही रे नाही कुणाचे कोणी 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 हा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या माघारी सर्व राहिले मेल्या माघारी सर्व राहिले तुटतील धागे दोरे सारा मायेचा बाजार सारा मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कोणाचे कोणी. आहे की नाही शेवटपर्यंत कोणी सुद्धा येत नाही बरं का. इथं जे आपण कमवलेलं आहे ते इथं असंच्या असं सोडून जावं लागतं. एखादी गोष्ट घेऊन जाण्याचा प्रयत्न करून बघा तुम्हाला सोबत नेऊ सुद्धा देत नाही. त्या वस्तूकडे बघतात आणि रडतात. आता आज वास्तुशांतीचा चांगला सुखाचा दिवस आहे म्हणून मी आता ते सांगत नाही ना तर ते खूप चांगल्या पद्धतीनं रंगवून सांगता येतं. पण असू दे आज आपलं शुभ कार्य आहे ठीक आहे ना. ते परत कधीतरी आपण सांगू. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल यमाची ये हाती बांधून याद येती भूषणे ही घेती काढून या. आहे की नाही. आपल्या अंगावर जर अलंकार असले तर ते काढून घेतले जातात. माळ काढून घेतली जात म्हणून जे काढून घेतलं जात नाही ते आयुष्यामध्ये कमवलं पाहिजे. क्या किया रे क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया
म्हणून जीवनामध्ये जर काय कमवायचं असेल ना तर ते भगवान परमात्म्याची कृपा कमवा आणि त्याची कृपा कमवण्याकरता आधी श्री गुरूंची कृपा कमवावी लागते. आपला विषय कुठं चाललेलं हे लक्षात ठेवा बरं का. त्या असणाऱ्या सत्याचा संकल्प जर पूर्ण करायचा असायचे गुरूंची कृपा पाहिजे आणि हे कुणाच्या कृपेनं मिळत असतं तर त्या भगवान परमात्म्याच्या आणि त्याच्याच कृपेनं मायबाप हो मिळत असतं. अभंगाचं दुसरं चरण. येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. भाव बळे बाळा इच्छिते ते, बळे बाळाचे ते, भाव बळे बाळा इच्छिते ते, बळे बाळाचे ते. येते अलंकार चरती सकळ, येते अलंकार शोभती सकळ, येते अलंकार शोभती सकळ, येते अलंकार शोभती सकळ, येते अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते. तुकोबाराय असं सांगतात की हे असणारे सगळे सद्गुण जे तुम्हाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी गरजेचे आहेत तो ते तुमच्यापर्यंत देत असतो आणि त्याच्या मार्फतच तुमच्या अंतःकरणात भाव निर्माण होतो. ह्या साधना करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या एकदा आपल्याला मिळाल्या की देवाच्या चरणावर असलेला आपला भाव हा दृढ होऊन जातो आणि जर त्याच्या चरणावर भाव दृढ झाला तर भगवान परमात्मा दूर नाही, नवे नवे तो भक्ताचा अंकित राहतो. फक्त त्याच्या इच्छा पुरवतो. तुकोबारा इथं असं सांगतात की भाव बळे फळ इच्छेचे ते, म्हणजे तुमच्या मनात जी इच्छा होते ती तुम्ही तुमच्या भावाने मिळवू शकता. नवे नवे तुमच्या भावानं तुम्ही देवाला सुद्धा तुमच्या अंकित ठेवू शकता. तुम्ही जसं बोलाल तसं देव वागतो, आहे की नाही मायबापांनो. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा गोवर्धन पर्वतावरती गायी चरायला गेले असताना आणि काय तर 12 गाव अग्नी लागला. काय झालं? 12 गाव अग्नी लागला. त्या अग्नीमध्ये सगळी जनावरांचा चारा नष्ट होऊ लागला, सगळे गावच्या गाव जळू लागले आणि आता सगळ्यांना चिंता पडली की काय करायचं. म्हणून सगळ्यांनी देवाचा धावा केला. देवा तुम्ही काय करा, यातना आम्हाला वाचवा, यातना आम्हाला सोडवा. सगळ्यांनी काय केला? देवाचा धावा केला. देवानं असं सांगितलं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती तुम्ही करायची. सगळ्या गोपाळांना देवानं काय सांगितलं? मी ह्या सगळ्या अग्नी नष्ट करतो, तुम्ही काय करायचं? डोळे झाकायचे फक्त.
डोळे झाकायचं मी काय करतोय ते बघायचं नाही. पण आपल्याकडं अशी खोड आहे, एखादी गोष्ट आपल्याला सांगितलं की हे करायचं नाही तर आपण ते केल्याशिवाय राहत नाही. गोपाळांनी सुद्धा तसंच केलं. देवानं सांगितलं मी जे करतोय ते तुम्ही पाहायचं नाही, म्हणून सगळ्या गोपाळांनी डोळ्यावर असे हात धरले. आणि काही गोपाळांनी काय केलं, हात असे नाही धरले, हात असे धरले. आता हे असं धरल्यानंतर काही थोडीशी जागा आपल्या डोळ्यांना राहते समोरचं दिसायला. आणि देवानं काय केला, 12 अग्निगाव गिळला. तो 12 अग्निगाव काय केला देवानं, गिळून टाकला. गिळून टाकल्यानंतर सगळेजण देवाचा जय जयकार करायला लागला. अरे म्हणले तुम्ही जय जयकार करताय, देवा तुम्ही आम्हाला सांगितलं की बघायचं, पण आम्ही काय बघितल्याशिवाय राहिलो नाही. मग भगवान परमात्म्याच्या नावाचा जय जयकारच्या ठिकाणी करायला लागले. आणि तिथं तुकोबाराय सुद्धा उपस्थित होते. तुकोबाराय म्हणले अरे तुम्ही काय त्याच्या कृतीचं नवल करताय, आहे की नाही. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, करिता नवल, आमची खातोशी दोरी त्याचे आले बळ, आमची खातोशी दोरी त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवला करिता नवला, आमची खातोची दोरी त्याचे कारे बळ, आमची खातोची दोरी त्याचे कारे बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, आमची खातोची दोरी त्याचे आले बळ, आमची खातोची दोरी त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, आमची खातोची दोरी त्याचे करिता बळ, आमची खातोची दोरी त्याचे करिता बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, आमची खातो शिदोरी त्याचे आले बळ. देवाच्या कृतीचं काय तुम्ही नवल करताय. गोपाळांना तुकोबाराय सांगताय. तुकोबाराय त्यावेळेला आता तुम्ही म्हणाल ही शंका येईल, याच्यावरती वेगळं चिंतन होईल, पण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबाराय त्या काळात सुद्धा होते. आणि तुकोबारायने सांगितलं तुम्ही त्याच्या कृतीचं नवल करू नका. त्याची जी कृती आहे ना ती आमच्यामुळं आहे. आमची या भावे तुझं देव पण हे का विसरोनी राहिला असे. आता काय तर ते पुढं आणि मोठी कथा आहे. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी, आम्हा धाडिले वैल्या दोरी, आणि आमची ठकवून खातो शिदोरी, आहे की नाही. म्हणून आपल्या असणाऱ्या भावाच्या बळावर, आहे की नाही, भाव बळे आकळे येरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. अंतःकरणामध्ये काय पाहिजे, देवाविषयी भाव पाहिजे, मग आपल्याला त्याच्यापर्यंत पोचता येतं. जर तुमचा भाव खरा असेल ना तर तुम्हाला कुठलीही या गोष्ट जगामध्ये अशक्यप्राय नसेल. साधक अवस्थेमध्ये जी साधना तुम्हाला प्राप्त करायची आहे त्याच्यासाठी पहिला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणी काय करायचं, आपला भाव ठेवायचा आहे. काय कळायला आतापर्यंत, थोडक्यात बातम्या, देव सत्य आहे आणि तो सत्यदेव मिळवण्यासाठी जो संकल्प केला जातो तो सत्य संकल्प आहे. तो सत्य संकल्प ज्याच्या कृपेनं प्राप्त होतो तो त्या सत्य संकल्पाचा देवच दाता आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि त्या सत्य संकल्पाला मिळवण्याकरता, तो पूर्ण करण्याकरता काही गोष्टींची तुम्हाला गरज असते. ती गोष्टी सुद्धा, ती परिस्थिती सुद्धा तुम्हाला अनुकूल कोण करून देतं, देवच करून देतो. येथे अलंकार शोभती सकळ, आहे की नाही. पण कधी तुमचा जर देवावर असलेला भाव दृढ असेल तर तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग तुमची इच्छा पूर्ण करावी असं तुम्हाला वाटतंय ना, एकदा भावयुक्त अंतःकरणाने त्या देवाचं भजन करा. विठोबा रखुमा, विठोबा विठोबा रखुमा, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय,
विठोबार कुमाये विठोबार रघुमाई विठोबार कुमाये विठोबार रघुमाई विठोबार कुमाये विठोबार रघुमाई विठोबार कुमाये विठोबार रघुमाई विठोबार कुमाये टाळी वाजवा टाळी. विठोबार कुमाये विठोबार रघुमाई विठोबार कुमाये कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज वीर वारकरी सद्गुरु लोटांगणे महाराज बाळेश्वर भगवान विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये सांगण्यासारखं भरपूर आहे. अभंगावरती अजून भरपूर चिंतन मांडता येईल आणि त्यांच्या कृपेतून उतराई होण्याचा केलेला छोटासा प्रयत्न मायबाप हो. जे काही चांगलं असेल ते तुम्ही पदरात घ्या आणि जे चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. ते माझ्या वाणीचे दोष, ते माझ्या बुद्धीचे दोष. झाले आपलं कीर्तन 5 मिनिटं बरं का. कीर्तन आता जवळजवळ संपलेलं आहे. आपली वेळ झालेली आहे. तुमच्या आयुष्यातला 1 मिनिट सुद्धा जास्त घेण्याचा अधिकार मला नाही. 5 मिनिटं शिल्लक आहेत. तत्पूर्वी चिंतन संपण्यापूर्वी बरं का, हा मोठा अट्टहास केला. ह्या कशासाठी बरं का, वास्तुशास्त्रामध्ये आपण किती वास्तुशास्त्राला धरून जर घर बांधलं बरं का, वास्तुशास्त्राच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. किती वास्तुशास्त्राला धरून घर बांधलं आणि त्या घरामध्ये आपण चैतन्यमय वातावरण निर्माण होण्याकरता भगवंताचं भजन जर नाही केलं ना, तर त्या केलेल्या सगळ्या कर्माचं फळ मिळतंच असं नाही. या उलट एखादी कृती राहिली पण त्या घरात जर देवाचं नामचिंतन सुरू असेल तर तुमच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, रात्रीचं झोपणं आपल्या हातात आहे पण सकाळचं उठवणं त्याच्या हातात आहे. डोळा बंद करणं आपल्या हातात आहे पण बंद केलेला डोळा श्वास घेणं आपल्या हातात आहे पण श्वास सोडणं त्याच्या हातात आहे. राहिलेला श्वास आतल्या आत अडकला, लगेच झटका आला आणि गेला. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. म्हणून त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न आपण केला. लगेच आपल्याला देव भेटेल असं मी सांगत नाही. पण बघा आता अशी लहान लहान मुलं जर कीर्तनामध्ये येऊन बसली, एखादा शब्द कीर्तनातला हा आपल्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी भरपूर असतो. मी तुमच्या समोरच मोठा झालोय आहे की नाही. मी सगळं जे काय आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या त्याही तुमच्या समोर केल्या आणि गुरुजींच्या कृपेनं, लोटांगणे बाबांच्या कृपेनं जे काय आमच्या हातनं चांगली कामं घडतायत ती सुद्धा तुमच्या आशीर्वादानंच घडतायत आहे की नाही. तरी सुद्धा माझी भरपूर इच्छा आहे. आता हळूहळू मागं तयार होत आहेत ठीक आहे, पण अजूनसुद्धा आपल्या वाडीमध्ये नवीन नवीन तरुण तयार झाले पाहिजेत. आपल्या वाडीत, आपल्या गावात परमार्थ वाढीस लागला पाहिजे. बोरगेवाडी आणि मातनेवाडी एवढ्या 2 वाड्यांमध्ये तरी बरं का, आता मातनेवाडीमध्ये शुभम महाराज आहेत आमचे बरोबर, सगळं आपलं घर आहे की नाही. सगळं हळूहळू पुढं वाढत चाललंय पण हे अजून असंच चांगलं टिकून राहिलं एवढी एकच अंतःकरणामध्ये इच्छा आहे. आणि ती इच्छा म्हणजे आजच्या दिवशी केलेला चांगला संकल्प आहे. बघूया आता आपला संकल्प चांगला आहे का चुकीच्या माणसाला तुम्ही संकल्प घ्यायला सांगितला आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 नाही काय आलं तरी चालेल पण इथं येऊन बसलं तरी कानावरती भगवंताचं भजन जरी ऐकू पडलं तरी सुद्धा आपलं हित होणार आहे की नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करा, आपल्या मुलांना हरिपाठ शिकवा. आपल्या मुलांना इतर काही गोष्टी, असंही मोबाईलमध्ये मुलं बघतच असतात, त्यांना काही चांगले अभंग दाखवा, हरिपाठ दाखवा, पावलं कसं खेळतात ते दाखवा. ह्यानं काय होईल, आज ना उद्या त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण होईल. गुरुजींनी काही गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या बरं का, त्यांचा धाक आमच्यावर होता म्हणून आज आम्हाला काहीतरी करता, आम्ही काय फार काय मोठं करतोय अशातली गोष्ट नाही, पण गुरुजींच्या कृपेमुळे ते शक्य झालं. आणि आपल्याकडं ते आहे. पहिलं काही आपल्याकडे गोष्टी नव्हत्या, तो भाग सोडून द्या. आता आपल्याकडं चांगल्या तयार गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा आपण काय करायला पाहिजे, फायदा घेतला. निदान माझ्या बोरगेवाडीतल्या आणि मातनेवाडीतल्या जरी पुढच्या पिढीने एवढ्या गोष्टी घेतल्या तरी मी असं समजेन की बाबा आम्ही काय आयुष्यभर केलं ते थोडं कुठंतरी सार्थक
झालं. आणि एवढी इच्छा तुमच्या मनाशी बाळगतो आणि सुंदर असा वास्तुशांतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मी रमेश दादांकडनं आणि शशिकांत दादांकडनं तुमच्या सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी मानतो. तुम्ही सगळेजण त्यांच्या प्रेमाखातीर आलात. त्यानंतर आपल्या कीर्तनासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवली. एवढा सगळा अट्टहास आहे की नाही. नानांना आम्ही 15-20 दिवसापूर्वीच फोन करून ठरवलं की असं असं जे पाहिजे तुम्हाला ते शेवटी का होईना पण एक स्टँड आणून दिला. आम्ही सांगितलेलं जेवढे आमच्याकडे गायक आहेत तेवढे आम्हाला स्टँड पाहिजेत. त्यांचं सुद्धा आमच्यावरती बऱ्याच दिवसापासून म्हणजे त्यांचं प्रेम आहेच. एक परमार्थ स्नेह आहे आमचा. काही भागामध्ये गाठीभेटी होतात. आमचे राहुल महाराज आहेत. पहिल्यांदा आज आमचा त्यांचा योग आला. बरेच दिवस झाला आहे की नाही. सहजासहजी योग घडून आला. भगवान परमात्म्याची कृपा आहे. आणि खूप बरं वाटलं. ते सुंदर असा तबला वाजवतात. एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर विनंतीला विशेष मान दिला. कधीसुद्धा आम्ही एखादा शब्द टाकावा आणि तो शिवाजी महाराजांनी खाली पाडावा असं कधीसुद्धा आयुष्यात अजूनपर्यंत झालं नाही. जेवढी आमची मैत्री चांगली आहे तेवढं ते मैत्रीला कायम जागृत राहण्याचा प्रयत्न करत असत. आमचे जिवलग मित्र, जिवलग ज्येष्ठ गुरुबंधू आळंदीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आज त्याच ज्ञानोबारायांच्या भूमीमध्ये बरं का अशा लहान मुलं घडवण्याचं त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यांची जय मृदंगराज वारकरी शिक्षण संस्था आणि त्यांचे संस्थापक आमचे ज्येष्ठ परममित्र हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज शितो यांनी सुद्धा सुंदर असं मृदंग वाजवून साथ दिली. त्यांचेसुद्धा आम्ही धन्यवाद मानतो. तदनंतर तुम्ही जेवढे उपस्थित आहात आमचे शुभम महाराज असतील सगळे आहेत. सगळे या ठिकाणी प्रदीप महाराज आहेत. आप्पा आहेत. आमचे आप्पा आहेत. त्यानंतर ह्या दोघीसुद्धा बरं का आपल्या वाडीला भगवान बाळेश्वरानं दिलेलं परमात्मरूपी फळ परमार्थरूपी फळ म्हणजे हे धनश्री बोरगे आणि गौरी बोरगे आहेत. बरं का मला भरपूर या गोष्टीचा आनंद वाटतो की चला आपल्याबरोबर कोणतरी आहे या गोष्टीचा. आणि त्यांनी फार प्रयत्न केले. मी कुठंतरी कमी पडतो हे सांगायला मला काही लाज वाटत नाही. त्यांचे प्रयत्न माझ्यापेक्षा जास्त आहेत. एवढा अट्टहास करून कीर्तनं करायची, एवढा अट्टहास करून क्लास चुकवायचा नाही, गायन करायचं कुठल्याही पद्धतीनं. आणि गुरुजींची विशेष कृपा आमच्यावर आहे. या सगळ्याचं जर श्रेय कोणाला असेल तर ते गुरुजींना जात असतं. बरं का दगड लक्षात ठेवा. हा दगड असतो जोपर्यंत त्याला एखादा शिल्पकार आकार देत नाही. आणि आमच्या दगडरूपी जीवनाला शिल्प बनवण्याचा प्रयत्न गुरुजींनी केला. आणि जे काय आम्ही थोडंफार बनलो त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टीचं कारण म्हणजे गुरुजी आहेत. बरं का ज्ञानोबा एका ठिकाणी असं ओवी वापरतात की अगा फोडावयाही लागी तेवढी ओळ आपण साईडला काढायची. लोह मिळगा परिसाचे अंगी. मग जरी लोह हे परिसाला मिळालं तरी त्या लोहाचं काय होत असतं सोनं होत असतं. तसं आमच्या आयुष्याचं सोनं जर कोणी केलंय तर आमचे श्रीगुरू हरिभक्तीपरायण जितेंद्र महाराज आवारे गुरुजी आहे का नाही. मी त्यांचं नाव एवढ्यासाठी घेतलं की तुमच्या लक्षात असं उद्या मी त्यांचं नाव घेणार नाही कारण तेवढी आपली पात्रता नाही आहे का नाही. त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं टाळ्या ह्याच्यासाठी कारण हे सगळं जर गुरुजींनी आम्हाला शिकवलं नसतं तर आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो. आम्ही चौघंसुद्धा हे आम्ही प्रामाणिकपणे मान्य करत असतो आहे की नाही. तदनंतर आणि आपल्याच गावचे असणारे आपले पाहुणे आहेत. आमचे परममित्र आहेत. परममित्र पहिल्यापासून आहेत. पाहुणे तर ते आत्ता झाले पण चांगलं आहे. आपलं कधीसुद्धा आम्ही सांगावं ते सहज आज पूजेसाठी आले होते. आपली चला घरातली पूजा आहे. त्यांना सांगितलं महाराज उद्यासुद्धा थांबा जायचं नाही म्हणले फक्त गाडीला बसवायचा तेवढा नियोजन लावा. मग महाशिवरात्र काय अजून पुढं थांबायला तयार. जसे आमचं आहे तसेच त्यांचं सुद्धा कामधंदा आहे तरी पण त्यातनं सुद्धा आणि आपल्या प्रेमाखातील अक्षय महाराज या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर गायन आणि अतिशय शास्त्रीय गळा भगवान परमात्म्याची ज्ञानोबरायांची त्यांच्यावर विशेष कृपा आहे. सुंदर असं गायन त्यांनी केलं त्यासाठी मी त्यांचं सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड सिस्टम जसं पाहिजे होतं तसं नानांनी या ठिकाणी दिलं. आणि बागात टॉपचा विषय म्हणजे महाराजा साऊंड सर्व्हिस. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण जर साऊंड सिस्टम नसते तर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचला मी काय ओरडतोय आणि काय सांगतोय ते मला सुद्धा कळालं नसतं. आता लोकांना सवय झाली सिस्टम नसली तर कीर्तनं होत नाहीत. पण सिस्टम कशी असायला पाहिजे हे महाराजा साऊंड सर्व्हिस यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. आणि त्यानंतर अतिशय विशेष आणि वेगळं आकर्षण म्हणजे आमचे परममित्र दुसरे परममित्र हरिभक्तीपरायण मोहन महाराज जाधव. ते सुद्धा ते काय आम्ही सांगितलं नाही पण गौरीनं त्यांना सांगितलं होतं की दादा तुम्हाला यायचं आहे कार्यक्रम आपल्या घरातला आहे
पण तरीसुद्धा त्यांच्यावर आमचं एवढं प्रेम आहे की ज्या गोष्टी त्यांच्या हाताबाहेरच्या होत्या त्यासुद्धा करून सुद्धा त्यांनी या ठिकाणी सुंदर असं चित्रीकरण केलं. बऱ्यापैकी चॅनल यूट्यूबला आता आहेत, पण छंद भक्तीचा चॅनलची लेवल थोडी वेगळीच आहे. एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आम्हाला खूप अभिमान वाटतो. आम्ही रिक्षानं प्रवास करत असतो मुंबईला. रिक्षानं स्टेशनला जायचं असतं महाराज, त्यानंतर ठाणा स्टेशनला बसलो, तिथून ऑफिसला. बऱ्याच वेळेला आम्ही ते रिक्षावाले ज्या वेळेला अभंग ऐकत असतात त्यांच्या अभंगामध्ये छंद भक्तीचं नाव दिसतं की अंतःकरण भरून येतं की बाबा आपला भाव कुठंतरी वेगळ्या लेवलला पोचलेला आहे. आणि पहिल्यापासून त्यांची आमची मैत्री, ते सुद्धा कायम आपलं काही गोष्ट असू द्या मनामध्ये संकोच ठेव. आता फक्त ते आमच्यापेक्षा बिझी जे असतात एवढाच फरक आहे का नाही. आणि भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करतो त्यांनी अजून बिझी व्हावं, अजून मोठं व्हावं. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. जर कोण परिचित अपरिचित आहे, हा कार्यक्रम आपला घरातला आहे, सगळ्यांची नावं घ्यावी ह्याच्यासाठी हा कार्यक्रम नाही, पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही, ऊन होतं तरीसुद्धा तुम्ही, ऊन लागत होतं तरीसुद्धा बसलात. कीर्तन ऐकायची आवड आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला माझं कीर्तन ऐकायचं नव्हतं, तुम्हाला कीर्तन कोणाचं ऐकायचं होतं ऐक नाही, धनश्रीचं ऐकायचं होतं, तरीसुद्धा तुम्ही बसलात. तुमचं माझ्यावर प्रेम, मी आधीचा हे लक्षात ठेवा. टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे करविली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बघा, 2 मिनिटामध्ये चाल होईल. त्याच्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा आपण सत्कार करू. त्यानंतर सांगितल्याशिवाय कोणी सुद्धा उठू नका. तुका मने नाही चालत तातडे तुका मने नाही चालत तातडे तुका मने नाही चालत तातडी तुका मने नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विन 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 ते अलंकार शोभती सकळ ते अलंकार शोभती सकळ प्राप्त काळ घडी बळे फळ इच्छिते ते बाब बळे फळ बाब बळे फळ
भाव बळे फळ इच्छीचे ते भाव बळे फळ इच्छीचे ते फळ इच्छीचे ते भाव बळे फळ इच्छीचे ते येथे अलंकार शोभतीचा काळ येथे अलंकार शोभतीचा जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आय बोलिले कुरवेडी वाकुरडे वतरे महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार म्या पुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारामा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 तुकाराम